आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। आज हम यहाँ के ज़ीरो फाटा जो परभनी से 20 किलोमीटर दूर पर आता है और सबका बीचों बीच इलाका माना जाता है ज़ीरो फाटा। यहाँ पर इसलिए आए हैं कि एक शिव सैनिक जो अपने नेता के साथ रहने के बाद उसकी जब मौत हो जाती है, उसके कार्यकर्ता को नेता ने किस तरह लेकर चलना चाहिए उसके परिवार को, लेकिन हमको आज यहाँ पर परभनी ज़िले में एक उल्टा मामला दिखाई दिया। इसलिए हम ज़ीरो फाटे पे आए हुए काले परिवार से मिलने के लिए। कहते हैं जीना है नाम उसी का जिसने ये राज जाना, लेकिन कई कार्यकर्ता ऐसे हैं जिन्होंने अपनी जान गंवा दी है, लेकिन उनको नेताओं ने कभी उनके देखा नहीं। यहाँ के ज़ीरो फाटा के कट्टर शिव सैनिक स्वप्निल गजेंद्र का फैमिली से हम आज मिलने को आए हुए। हम नमस्ते, हम आपको एक बात से हम ये मिलने को आए हुए कि हमको कुछ बात पता चली है कि आपके खेती का विवाद चल रहा है। और खेती का विवाद किस लिए चल रहा है और खासदार ने किस लिए आपके पास से ज़मीन हड़पी है या नहीं हड़पी है या उनके पास कागज़ है, इसके बारे में आपसे हम पूछने चाह रहे हैं। तो मैं आपसे ये बात करना चाहता हूँ कि आप अपना नाम बताइए और आपका क्या प्रकरण चला है जो बताइए उसमें। माझं नाव प्रेमा रामप्रसाद काळे, राहणार झिरो फाटा परभणी, एरंडेश्वर. माझं गाव एरंडेश्वर आहे. तर मी इथे म्हणजे आता 40 वर्ष झाले मी इथे राहते. आणि हे जे शेताचं प्रकरण आहे, माझा मुलगा 1.5 वर्षापूर्वी गेला की जो एक शिवसैनिक होता आणि बंडू म्हणजे संजय जाधव उर्फ बंडू, तर हा यांचा एक महत्त्वाचा असा कार्यकर्ता होता आणि नेहमी त्यांचं येणं जाणं सारखं बैठका वगैरे आणि पूर्ण कार्य माझ्या मुलानं बंडू जाधवसाठीच केलेलं आहे. जीवन जे घातलं बंडू जाधवसाठी त्याने म्हणजे खर्ची घातल्यासारखं घातलेलं आहे. आणि 15 वर्षाचा होता त्या दिवशी त्यानं खांद्यावर जो रुमाल घातला भगवा, तो शेवट होईपर्यंत त्याच्या खांद्यावर होता. त्यानं तो काही सोडला नाही आणि प्रत्येक वेळेस त्यानं आम्हाला शिवसेनेलाच मतदान करण्याला भाग पाडलं आणि आम्ही करायचं, आनंदानं करायचं. कारण मी बंडू जाधव यांना मी माझ्या मुलाच्या ठिकाणी समजत होते आणि ही जमीन त्यांनी जी लिहून घेतली माझ्या मुलाच्या नंतर. पण हे असं मला हे म्हणजे केव्हा समजलं, जेव्हा रजिस्ट्री झाल्यानंतर 8-10 दिवसांनी मला समजलं. मी त्यांना बोलले, पाया पडले, रडले, कारण माझे नातवंडांना तुम्ही रस्त्यावर आणू नका सर, हे असं करू नका, तुम्ही असं का केलं. तर त्यांनी सरळ सांगितलं मी काय केलं नाही, पण हे असं त्यांनी मुद्दाम केलेलं असं मला वाटतं आहे. कारण त्यांना ही जमीन पाहिजे होती आणि ह्याच्यावर डोळा त्यांचा आधीपासूनच होता हे मला कळालेलं होतं. पण म्हणजे माझ्या मिस्टरांची मनस्थिती बरोबर नव्हती मुलगा गेल्यामुळं आणि त्या डिप्रेशनमध्ये त्यांनी त्यांचा गैरफायदा घेतलेला आहे. याचा सदाशिव शंकर काळे हा म्हणजे वाड्यातलाच आमच्या एरंडेश्वरमधला हा एक मुख्य सूत्रधार आहे याच्यातला. आणि त्याबरोबर एक पप्पू गायकवाड म्हणून परभणीचा तो, आणि पप्पू गायकवाड यांच्या हॉटेलमध्ये हे कारस्थान पूर्णपणे शिजलेलं आहे. आणि तिथं हे नंतर मला हे पूर्ण झाल्यानंतर माहीत झालं. आणि तिथं बंडू जाधव, सदाशिव काळे आणि हा पप्पू गायकवाड यांनी संगनमतानं हे कारस्थान घडवून आणलेलं आहे. आणि माझ्या म्हणजे मिस्टरांच्या सह्या तिथं त्यांनी म्हणजे पूर्ण त्यांना म्हणजे परिस्थिती त्यांची बरोबर नव्हती, डोक्यात त्यांचं बरोबर नव्हतं, तर त्यांना हे करायला भाग पडलं, त्यांनी सह्या करायला भाग पडल्या, त्यांनी केल्या. आणि त्यांनी मला सांगितलं आता ते, आणि एक असं मला सांगितलं, घरी आम्हाला काहीही बोलत नव्हते, काही सांगत नव्हते. पण नंतर आम्ही हळूहळू त्यांचा विलास केला, पाहिलं, दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला भ्रमिष्ठासारखं झालं, मला काही माहीत नाही. आणि एक सांगायचे आवर्जून की या जमिनीचा एकही पैसा आमच्यापर्यंत आलेला नाही. आणि ते सांगायला स्वतः मी 1.5 कोटी दिले, कुठे 3 कोटी दिले, कुठे 7 कोटी दिले. पण हे जर पैसा आमच्याकडे आला असता सर, तर आम्ही इथे येऊन बसलो असतो का? कारण आम्हाला इथं बसण्याचा हक्क होता का? आम्ही अजिबात बसलो नव्हतो, इतकं धिट्टपणे आम्ही इथं आलो नसतो. आणि त्यांनी आम्हाला इथं बसूही दिलं नसतं की तुम्ही पैसे घेतलेले आहेत. आणि खरं आम्ही पैसे घेतलेले नाहीत, म्हणजे पैसा आम्हाला मिळालेलाच नाही. मग पैसा गेला कुठं? तर हे आज त्यांनी ते शोधून काढावं. पैसा त्यांनी दिला आहे का? आम्ही तर सरळ आमच्या हातात पैसा आला नाही. त्यांना आम्ही म्हणू शकतो की संजय जाधव जरी आमच्या पुढे आला तर आम्ही सांगा आमची नार्को टेस्ट करा. नार्को टेस्टमध्ये जर तुम्ही त्यांना सरळ समजणार आहे की नार्को टेस्ट केल्यानंतर हे सगळं बाहेर येईल. तर मी ते पण त्यांना विनंती करेन, करा आमची नार्को टेस्ट. आम्ही याला घाबरत नाहीत, कारण आम्ही स्वच्छ आहेत, सत्य आहेत आणि माझी बाजू सत्याची आहे. आणि मी हे गाऱ्हाणं मी तुम्हाला सांगते की माझं गाऱ्हाणं हे जे आज मला रस्त्यावर आणले, तर मी हे माझं गाऱ्हाणं मातोश्रीपर्यंतसुद्धा नेणार आहे. तिथे मला हे न्याय मिळाला पाहिजे. आणि हे आपले आदरणीय मुख्यमंत्री उद्धवरावजी ठाकरे यांनी हे विषय त्यांनी म्हणजे अगदी उसकीने असं यांनी समोर आपल्या घेतला पाहिजे. आणि एक असहाय्य कुटुंबाला आणि एक मदत अशी करावी, न्याय मिळवून द्यावा. आणि कुठंही माझ्या वारसदारांच्या सह्या त्या रजिस्ट्रीवर नाहीत, माझी रजिस्ट्री कोणालाही त्यांनी याच्यात घेतलेलं नाही. आम्ही हे त्यांना विचारलं की असं तुम्ही का आम्हाला आमच्या कोणाचं
मला काय गरज आहे मला कोणाची सह्या घ्यायची, माझ्या पुढे कोण येतो बघतो, ही त्यांची अशी भाषा अरेरावीची होती. त्यामुळे आणि आम्हाला ह्या मार्गाला यायचं नव्हतं सर, पण त्यांनी ह्या मार्गाला यायला भाग पाडलं संजय जाधवनी. आम्ही त्यांनी जर आम्हाला आले असते, बोलले असते आपण काय, तर आम्ही 3 वेळेस त्यांना रिक्वेस्ट केली, सर असं करू नका तुम्ही, आपण काय तुमचं तर आपण हे करू. पण त्यांनी सांगितलं नाही, मी 10चे 20 दिले तरी मी सोडणार नाही, ही जमीन मी सोडणार नाही. त्यामुळं मला हा पाऊल नाही लाजानं उचलावं लागलेलं आहे. म्हणून शिवसेनेची भूमिकाच ही होती बाळासाहेब ठाकरेंची, की सामाजिक कार्य करायचे तर 80% करायचे आणि 20% राजकारण करायचं. आणि ह्या इथं येतं कट्टर शिवसैनिक ज्यांनी तुमच्या मुलांना जे आपले प्राण गमावलेत, अशा कार्यकर्त्याचा तुम्ही जो धोका झालेला आहे, दुसऱ्या कार्यकर्त्यांना असा धोका होऊ नये. आणि यासाठी आपण कोणत्या उपाययोजना म्हणजे कोणते असे आदेश आपण म्हणून एक मुलासमोर सांगणार आहेत, मांडणार आहेत? हो, ते मी ते सांगू शकते की कोणी असा म्हणजे असं कसा विश्वास ठेवा, जर रक्षकच जर भक्ष बनू लागले, आज हा प्रतिनिधी लोकनेता असताना यांनी आधार द्यायला पाहिजे. अशा मयत झालेल्या मुलाचा कुठं आता हे खरं शिवसैनिक होता, त्यांनी आम्हाला आधार द्यायचा सोडून आम्हाला निराधार केलेला आहे. आणि असं किती कोण आता यांच्यावर म्हणजे विश्वास ठेवणार आता, म्हणजे कितपत योग्य होईल हे विचार करतील आता लोक, काय कसा विश्वास ठेवा आणि कसा म्हणजे असा खासदार आणि एवढे लोकप्रतिनिधी असलेले आणि यांच्यावर विश्वास कितपत ठेवा, आता असा विचार सगळे लोक करतील. आणि असं एक प्रकरण आहे, अनेक प्रकरणं पुढे माझ्यासमोर इथं मला येऊन भेटून गेलेले आहेत लोक, की सर तुमच्यासारखेच आमचेसुद्धा प्रकरणं झालेले आहेत, पण आम्ही असे प्रकरणं त्यांचे अनेक आहेत, पण आज मला त्याच्याशी काही घेणे देणं नाही. पण आज माझं प्रकरण असं आहे की मी आज केवळ माझ्या नातासाठी माझे दोन्ही नातू रस्त्यावर आल्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागत आहे. आणि मी हेच पुन्हा पुन्हा सांगेल की जे कोणी असतील अशा याच्या अडकले असतील त्यांनी मातोश्रीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्याला न्याय मिळवून घ्यावा, हे मी त्यांनाही सांगेल. आणि असं एक मला वाटतं की संजय जाधव यांनी असे प्रकरणं पुन्हा जीवनात तरी करू नयेत, कारण असं बेसहारा कोणाला करू नये. एक शिवसैनिक आणि ज्या एक निष्ठावंत शिवसैनिक माझा मुलगा होता, त्याच्या बाबतीत जर असं घडत असेल तर इतरांची काय कथा आहे, असं मला वाटते. ते असं आणि हेच मला मुख्यमंत्र्यांनासुद्धा हेच मी पुन्हा पुन्हा सांगणार आहे की आम्हाला इथे न्याय मिळाला पाहिजे. आपण सांगितलं की ही जमीन बंडू जाधव यांनी संजय उर्फ बंडू जाधव यांनी खासदार आजची सध्याची खासदार यांनी आपली जमीन घेतली आहे आणि ते आपल्याला न कळत घेतलेली आहे. परंतु रजिस्ट्रीमध्ये अशी कोणती अशी म्हणजे त्यांची रक्कम त्याच्यात दाखविलेली आहे का कोणती, की त्यांनी कशी घेतली आणि काय नाही? हो, रक्कम त्यांनी दाखवलेली आहे. तर 45 लाख अशी रक्कम त्यांनी त्याच्या रजिस्ट्रीमध्ये दाखवलेली आहे. पण ते 45 लाख हे आमच्यापर्यंत आलेले नाहीत. आणि त्यांनी जे आता जे सांगायला रक्कम तीसुद्धा आमच्यापर्यंत आलेली नाही आणि कोणतीच रक्कम आमच्यापर्यंत आलेली नाहीत. मी स्पष्ट त्यांना सांगितले, बंडू जाधवला मी स्वतः बोललेली आहे की तुमचा एकही पैसा आमच्यापर्यंत आलेला नाही. तर त्यांनी सरळ सांगितलं की काकाने घेतला आहे. तर काकांनासुद्धा सांगितलं की काका म्हणले माझ्या हातात पैसा आलेला नाही. आणि बंडू जाधवने जेव्हा आम्ही ऑफिसला बसलेलो होतो तेव्हा सांगितलं की सदाशिवजवळ मी बॅग दिली होती. याचा अर्थ काय होतो, सदाशिव काळे हा बॅग घेणारा कोण, त्यांनी स्वतः आमच्या मिस्टरांच्या हातात का नाही दिली, मग ह्या याच्यातून काय निष्पन्न होते. तर त्यांनी सांगितलं की बाबा सदाशिव काळे हा बॅग घेऊन गेला, की त्यांनी हे मी एकटी नव्हते, माझ्या मुलीसुद्धा होत्या, त्यांच्यासमोर त्यांनी सांगितलं की सदाशिवाच्या हातात बॅग होती आणि सदाशिव बॅग घेऊन गेलेला होता. मग त्या बॅगमध्ये पैसे होते का काय होतं आम्हाला माहीत नाही आणि आमच्यापर्यंत काही आलेलं नाही. हेच मी पुन्हा हेच सांगणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. त्याचबरोबर त्यांच्या 2 मुली बसलेल्या आहेत आणि ह्या मुली, एक मोठी मुली आणि दुसरी लहानी मुली, दोन्ही आलेले आहेत इथं. काळे यांच्या 2 मुली ज्या इथं आलेल्या आहेत त्याच्यातली सारिका रामप्रसाद म्हणजे श्रीनिवास कदम यांना आम्ही विचारणार आहोत की हे आपल्याला जे आज प्रकरण झालेलं आहे हे प्रकरण आपल्याला केव्हा माहीत झालं आणि कसं काय माहीत झालं? आम्हाला हे दिवाळीच्या अगोदर 8 दिवस जेव्हा की जोपर्यंत त्यांची रजिस्ट्री झालेली होती, रजिस्ट्री झालेली कळाली, त्यानंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो की बाबा हे तुम्ही परस्पर रजिस्ट्री कसं काय करून घेतली. वडिलांना विचारलं, वडील म्हणले हो रजिस्ट्री झाली आहे. तर आम्ही डायरेक्ट मग बंडू जाधव यांना भेटायला गेलो. भेटल्यानंतर ते म्हणले हो रजिस्ट्री झाली आहे. मग आमच्या आईंनी विचारलं की तुम्ही रजिस्ट्री कसं काय केली, आमच्या सह्यांची गरज नाही आहे का, मग आमची तर कुणाच्या सह्या नाही आहे त्याच्यावर. तर त्यांनी स्पष्ट वाक्यात सांगितलं काय गरज आहे तुमच्या सह्यांची, काही संबंध नाही, तुमचा काही संबंध नाही. असं बोलणं म्हटल्यानंतर मग आम्ही कोण आहेत हा प्रश्न आहे मोठा. जर आम्ही हे म्हणतात की तुमच्या सह्यांची काही गरज नाही, काय गरज आहे तुमच्या सह्यांची, ताई म्हणे असं कसं. मग आम्ही पण म्हटलो की आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं नाही, तुम्ही तरी सांगायला पाहिजे होतं, तुम्ही घरच्यासारखे होतात. स्वप्नील गेल्यानंतर त्यांचं वाक्य होतं मला स्वप्नीलच्या जागेवर धरा आणि काहीही कमी पडलं तर माझ्याकडे या. मग सांगा, आज आम्ही त्यांना आधारस्तंभ म्हणत होतो.
मोठ्या भावाच्या जागेवर मानत होतो. आणि हे कळाल्यानंतर जेव्हा आम्ही शॉक झालो इतकं की त्यांना विचारल्यानंतरही त्यांनी हे वाक्य वापरल्यानंतर मात्र मग आम्हाला दुसरा पर्याय नव्हता. आम्ही सरळ हे लिगल मॅटर केलं. त्याच्यावर आम्ही त्या जमिनीची आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही जमीन घेतली 43 लाख रुपये त्याची रजिस्ट्रीची अमाऊंट दाखवली रजिस्ट्रीमध्ये. जेव्हा की ह्या जमिनीचं इव्हॅल्युएशन त्यांनी खूप कमी केलं आहे. आज आमची पाण्याखालची जमीन आहे त्यांनी कोरडवाहू दाखवली आहे. ह्या जमिनीमध्ये तुम्ही बघा विहीर आहे, बोर आहेत 2, पाणी आहे. आज आमचं पीक आहे उभं इथे आणि त्यामुळे ते म्हणतात की कसं की कोरडवाहू जमीन आहे. आमचे सागाचे झाडं आहेत 300 इथं उभे आणि त्यांनी कोरडवाहू म्हणून पूर्ण इव्हॅल्युएशन कमी करून घेतलेले. मग गव्हर्नमेंटचा आज यांनी टॅक्स बुडवला आहे ह्याच्यामध्ये. हे सुद्धा किती मोठा फ्रॉड आहे. जेव्हा की हे स्वतः आज केंद्रामध्ये हे स्वतः न्याय बनवतात म्हणजे कायदे बनवतात आणि ह्यांनी हे कायदे आणि आज आम्ही ह्यांच्या हे असताना म्हणजे वारसदार असतानासुद्धा ह्यांना गरज वाटली नाही आमच्या सह्या घ्यायची. आणि ज्यांनी कोणी हे करून दिले जे शासनाचे कार्यकर्ते आहेत, तहसील तलाठी आहेत, तहसीलदार आहेत, त्यांनीसुद्धा ह्याच्यात आडसर केला नाही. त्यांनीसुद्धा त्यांना प्रश्न विचारले नाहीत. ह्याचंही मला म्हणजे हे गंभीर स्वरूप वाटते की कसं काय आपल्या भारताची न्यायव्यवस्था अशी कशी आहे की यांना गरज नाही वाटली की वारसदारांना विचारायचं किंवा पत्नीला. अगोदर पत्नीला विचारायला पाहिजे. आधी तिच्या सह्या पाहिजेत ना आमच्या आईच्या, नंतर आमच्या सह्या पाहिजेत. आमच्या कुठेही सह्या नाही आहेत. आम्हाला विचारण्यात पण आलेलं नाही. आणि ही सगळी प्रोसिजर करून घेताना सुरुवातीचं त्यांचे वाक्य होते की मी तुम्हाला वापस देईल. फेर ओढेपर्यंत त्यांनी हे वाक्य वापरले. त्यानंतर त्यांचा फेर ओढून झाला आणि अक्षरशः सर हा फेर 12 दिवसात ओढला गेलेला आहे. काय ह्याला काय म्हणायचं ना मग. आम्हाला कुठलीही नोटीस आली नाही, नोटीस मिळाली नाही, दिली पण नाही आहे त्यांनी. फेर ओढल्या गेला 12 दिवसाच्या आत. मग हे असं कसं ना. हा खूप मोठा प्रश्न आहे. आता आईला विचारल्यानंतर आईने सांगितलं की त्याच्यात त्यांनी 43 लाख रुपये दाखिले. ते 43 लाख आपल्याला समजलं का ते रजिस्ट्रीमध्ये कसे कसे केले काय आपण बघितलं का ते? त्यांनी फक्त रजिस्ट्रीमध्ये चेकद्वारे मी पैसे देतोय असं नोंद केली आहे. जेव्हा की रजिस्ट्री करताना कॅश अमाऊंट हातात द्यायला पाहिजे ती तशी दिलेली नाही आहे. वडिलांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं मला काही अमाऊंट मिळाली नाही. परंतु त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी माझ्या वडिलांच्या अकाउंटवर पैसे टाकायला सुरुवात केली. जेव्हा आम्हाला हे सगळं प्रकरण कळालं त्यानंतर त्यांनी अमाऊंट त्यांच्या अकाउंटला टाकायला सुरुवात केली चेकद्वारे. आणि त्यातला एक चेक तर त्यांनी असं केलं की चेक टाकायचा आणि वडिलांना घेऊन जायचं तिथे आणि विड्रॉल करून घ्यायचा. मी विचारलं त्यांना की ही काय प्रोसिजर आहे. तर त्यांनी मला क्लिअर सांगितलं की मी माझा ब्लॅकचा व्हाईट करून घेतो आहे, काही नाही आहे दुसरं. मग मला ही पण प्रोसिजर कळाली नाही. पण आम्ही सतर्क झालो. त्यानंतर आम्ही त्यांना म्हणजे आम्ही अक्षरशः आमच्या वडिलांचं अकाउंट बंद केलं. बंद म्हणजे आम्ही तिथं अर्ज दिला की इथं कुठलेही चेक जमा करण्यात येईल. पण तोपर्यंत त्यांनी आणखीन 3 चेक जमा केले होते. म्हणजे एकंदरीत म्हणजे त्यांना तुमच्याकडे पैसेच कोणते भेटले नाही, फक्त चेकाद्वारे. हो. आणि त्यांना मला असं वाटतं की त्यांना ते प्रूव्ह करायचं होतं की मी ह्यांना अमाऊंट दिलेली आहे म्हणून ते नंतरचे चेक त्यांनी जमा केलेले आहेत. यानंतर आम्ही त्यांची लहानी मुलगी शीतल धाबेकर यांनाही आम्ही भेटत होतो. ते या इथं आलेले आहेत. त्यांना आम्ही विचारू की या प्रकरणात त्यांना किती माहिती आहे आणि काय काय याच्यात काय काय घटना घडली आहे त्याबद्दल ताई आपण थोडं सविस्तर सांगायचं. जेव्हा आम्ही इथे राहायला आलो, मी आणि माझी आई, आम्ही दोघीच, आम्हाला जेव्हा आमच्या म्हणजे शेतगड्याला बंडू जाधव यांनी इथे येऊन बोलले म्हणजे धमकी दिली की तू इथे थांबू नकोस, नाहीतर तुझ्या मालकिनीला हे इथलं सगळं काढून घ्यायला सांग. आणि इथले जे आमचे हॉटेलचे जे किरायेदार आहेत त्यांनासुद्धा सांगितलं 31 डिसेंबरनंतर तुम्ही इथे कुणीही थांबायचं नाही, नाहीतर मी इथे बुलडोजर फिरवणार आहे. मग असं आम्हाला कळाल्यानंतर आम्ही ताबडतोब इथे म्हणजे आम्ही म्हणजे अगोदर इथे होतोच, पण आम्ही ताईकडे असल्यामुळे 1 महिना आम्ही ताईकडे थांबलो होतो. मग आम्ही तिकडनं अंबाजोगाईहून परत इथेच आलो परत. आणि मग जेव्हा आम्ही इथे राहायला आलो तेव्हा बंडू जाधव यांच्या पत्नी क्रांती जाधव यांनी आमच्या विरुद्ध पूर्णा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की आम्हाला ह्या ज्या 4 महिला आहेत त्या वहितीमध्ये अडसर करत आहेत. आणि पी जे आहेत मुळे म्हणून पूर्णा पोलीस स्टेशनचे, तर त्यांनी API त्यांनी आम्हाला म्हणजे फोन केला, तुमच्या विरुद्ध तक्रार आली आहे. आम्ही जेव्हा पूर्णा पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यानंतर परत दुसऱ्या वेळेस PI भूमे आणि API मुळे हे स्वतः इथे आले शेतामध्ये आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही बेकायदेशीररित्या इथे राहत आहात, तुम्हाला इथे राहण्याचा अधिकार नाही. मग जेव्हा आम्ही म्हटलं की ही आमची वडिलोपार्जित जमीन आहे, आम्ही इथे वारसदार आहेत, तर ते आम्हाला PI भूमी म्हटलं. ते म्हणाले की ही जमीन तुमच्या ह्याला काही तुमच्याकडे पुरावा आहे का? आम्ही म्हटलं सर म्हणजे आम्हाला हा अगदी जबरदस्त धक्का होता की ही आमची वडिलोपार्जित जमीन आहे, आम्ही वारसदार आहोत आणि हे आज आम्हाला पुरावा मागतायत. तुम्ही ह्या जागेचे नकाशे म्हणजे हे जेव्हा प्रकरण आम्ही सांगितलं हा सिव्हिल मॅटर आहे, ह्यामध्ये पोलिसांचं खरं तर काहीच काम नाही आहे, पण तरीसुद्धा इथे पोलिसांनी आम्हाला येऊन तुम्ही इथे सुरक्षित नाही, तुम्ही इथे राहू नका,
किमान तुम्ही दिवसभर थांबा, रात्री थांबू नका, असं आम्हाला पोलीस बोललेले आहेत. म्हणजे हा एक प्रकारे आमच्यावर पोलिसांतर्फे दबाव निर्माण करत होते. मग आम्ही त्या संदर्भात परत पूर्णा पोलीस स्टेशनमध्ये आम्हीसुद्धा क्रांती जाधव यांच्या विरुद्ध अर्ज केलेला आहे आणि परत SP आपले जे आहेत मीना सर, त्यांच्याकडे पण आम्ही जाऊन अर्ज केला आहे. त्यांना बोलून आलेत. जेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुमच्याकडे आता इथून पुढे आमचे कुणीही पोलीस येणार नाहीत, त्यानंतर आम्ही थोडंसं रिलॅक्स झालेलो आहोत. नाहीतर आम्ही म्हणजे भीतीच्या वातावरणाखालीच राहतोय इथे. म्हणजे जे रक्षक करतात ते तुम्हाला रक्षकच आज आमच्यासाठी भक्षक झालेले आहेत. म्हणजे ज्यांच्याकडनं आम्ही सुरक्षेची अपेक्षा केलेली होती त्यांनीच उलट आमच्यावर दबाव निर्माण केला होता. पण आम्हाला SP सरांनी ह्या बाबतीत अगदी निर्धास्त केलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही थोडंसं म्हणजे रिलॅक्स आहोत त्या बाबतीत. आमचे ह्या दबाव म्हणजे कसं झालं, त्यांना भीती वाटायला लागली आहे की मला आता हे म्हणजे हे आता शेवटी राजकीय लोक आहेत, ह्यांच्याकडनं मला काहीतरी धोका निर्माण होईल. सुरुवातीला वडील होते, आमच्यासोबत होते, काही दिवस माझ्याकडे होते, मोठ्या ताईकडे होते. पण आज ते बरेच दिवस झालं ते तिथे नाही आहेत, ते निघून गेलेले आहेत. त्यांनी आम्हालासुद्धा म्हणजे त्यांचा फोन बंद आहे, त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही आहे ते कुठे थांबत आहेत म्हणून. म्हणजे आम्हीसुद्धा काळजीमध्येच आहोत की आमच्या वडिलांना काही धोका होऊ नये. कारण त्यांनी स्वतः जेव्हा हे आम्हाला सगळं कळालं, त्यांनी स्वतः एकदा म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर म्हणजे आम्ही सतत त्यांच्यासोबतच राहत होतो. मग त्यांनी एकदा मध्यंतरी गेले आणि परत आले. आम्हाला वाटतं त्यांनी म्हणजे आळंदीला वगैरे कुठेतरी गेले होते, परत आले. पण आताही ते सध्या 8 दिवस झाले नाही आहेत ते परत. म्हणजे त्यांच्या हातावरच हे समजा झाले असं त्यांनी दाखविलेलं आहे. हो, मग हे त्यांना वाटायला लागले की मला हे अडकवायला लागलेत ह्याच्यामध्ये. आणि आमचे वडील भिडस्त स्वभावाचे, म्हणजे असं बोलू नाही शकत कुणाला असं पटकन, घाबरतात ते लोक. त्यामुळे आज ते इथे थांबत नाही आहेत. उच्च शिक्षित विद्यापीठ के प्रोफेसर राम प्रसाद बाबाराव काळे, इनके इस फैमिली की और ये जो उनकी ख़ानदानी जो विरासत है, यहाँ की जो ज़मीन, उनकी ख़ानदानी ज़मीन के बाद उनको एक लड़का जो यहाँ पर वो जो नेताओं के पीछे अपने जीवन को अर्पित किया, उस बच्चे के लिए यहाँ पर आज ये माहौल बना हुआ है कि उसके ही नेता ने उसकी ज़मीन को हड़प करते हुए उसके फैमिली को डिस्टर्ब किया है. ये हम आज आपको बताते चले कि यहाँ के महसूल विभाग जो तहसीलदार है और उसी के साथ साथ तलाटी है, इन्होंने इसको जो है तो कोरड़ भाव बोल के बताया गया है. यहाँ पर जब देखेंगे हम तो यहाँ पर दिखता है कुएँ को पानी 20 फुट पर है. इसके अंदर हम बताते चले आपको कि 20 फुट पर जो तो इसका पानी दिखाई देता है. और इसी के साथ साथ यहाँ की जो हरियाली और जो यहाँ की फसल दिखती है, ये फसल ऐसी मालूम होती है जैसा कि बागायतदार, ये ज़मीन जो है तो बागायतदार है. जिस तरह उन्होंने बताया कि यहाँ पर उनके खुद के सागवान के जो झाड़ लगाए हुए हैं, यहाँ पर 300 झाड़ लगाए हुए हैं, ये ज़मीन कोरड़ भाव कैसे हो सकती है? इसका हमको एक प्रश्न निर्माण होता है कि यहाँ की जो महसूल विभाग है, जो तहसीलदार है, तलाटी है, इसके लिए जिम्मेदार ठहराया जाए और उन्हें इसमें क्या कार्रवाई हो सकती है ये हम देखना चाहेंगे. कि भाई जब तहसीलदार और तलाटी इसको जब करोड़ भाव ऐसी ज़मीन को बता सकते हैं, तो कुछ ज़मीनों में कितनी लापरवाही करे होंगे, कितनी भ्रष्टाचार करे होंगे, ये मामला अपने को कलेक्टर साहब आप इसके आगे बताए. जिला अधिकारी दीपक मुंगलीकर साहब और यहाँ के SP जयंत मीना साहब, ये हमारे लिए जो ये लोग नाइंसाफ़ी होने नहीं देते और इंसाफ वाले को इंसाफ मिलाकर देते हैं. आप देखते हैं कि ये मामला ऐसा मामला है, यहाँ पर सांसद संजय उर्फ बंडू जादव, इनके कार्यकर्ते की ही ज़मीन सांसद ने अपने कब्ज़े में ली चुकी है और उनका बताना है कि ये ज़मीन उन्होंने ख़रीदी हुई है. लेकिन ख़रीदने के मामले को लेकर आज हम जिस फैमिली को मिले हैं, वो फैमिली का कहना है कि हमने तो ये ज़मीन बेची ही नहीं और जिस व्यक्ति ने बेची है उसका दिमागी तवाज़ुन अच्छा नहीं है, ये ऐसा बताया जा रहा है. तो अब इसमें आगे का खुलासा क्या होगा, ये आने वाला समय ही बताएगा.